उत्तर जे आता तिकडे बसले त्याला मी देणार नाही. तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते हे थोडस एक घात झपाटचे असेल किंवा दिशाभूल झाली म्हणून तिकडे गेले असतील, त्यांना मात्र मी मदत करतोय आणि मूळ शिवसेनेची ताकद. अनेक म्हणजे साधे साधे कार्यकर्ते माझे म्हणजे बाळासाहेबांचे कार्यकर्ते, त्यांना असं काहीतरी एक मोहजाळ टाकलं गेलं आणि तिकडे खेचलं गेलं. त्याचे डोळे उघडल्यानंतर त्याचा परत येतात. त्या सगळ्यांचं मी शिवसेनेत परत स्वागत करणार आहे, नक्की करणार आहे. पण हे पलीकडे सत्तेच्या लोभासाठी गेले, सत्तेची पदं भोगतायत. आज सुद्धा महामंडळ वगैरे चिरपती वाटप सुरू आहे. अशा गद्दार आणि अशा नारायणांना मी परत घेणार नाही. असो, आज तुम्ही सगळे परत आलेला आहात. कल्याण डोंबिवली हा आपला शिवसेनेचा, हिंदुत्वाचा आणि शिवरायांच्या भगव्याचा बालेकिल्ला आहे. इथला भगवा यांनी त्याला गद्दारीचा डाग लावला, तो डाग पुन्हा धुवून टाका आणि भगव्याचा पेज परत एकदा रूपात अशी तुम्हाला मी आता विनंती नाही. दीपेश आताही तुम्हाला शिक्षा आहे, बरोबर नाही? शिक्षा द्यायला पाहिजे. बाकीच्यांना मी विनंती करतो, पण दीपेश आणि बाकीच्यांना मी विनंती नाही करणार, मी शिक्षा करणार. जेवढं काम तुम्ही पहिलं करत होता त्याच्या शतपटीने जास्त काम करून पूर्ण कल्याण करा. ही एक शिक्षा म्हणा किंवा आपलं कर्तव्य समजा, पण ते येत्या निवडणुकीत करून दाखवा आणि तुम्ही ते दाखवाल हा विश्वास बाळगतो. सगळ्यांचं स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोहनसिंग राठोड साहेब कल फेब्रुवारी